मस्ट वेलकम. आपलं सरचे स्वागत. मस्ट वेलकम. कालच्या सत्रामध्ये दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहू शकाल नक्कीच या दरम्यान आमचे सकाळचे सत्र आपण थांबताम प्रियतन गुप्ता साहेबांनी देखील बघितलं तर त्यांचं देखील पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये मस्ट वेलकम. दुपारच्या सत्रामध्ये देखील आपली महत्वाची उपस्थित. त्याच्यानंतर दीपक सर कुंभार तिन्ही मान्यवर मंचावरती आपले सरचे हार्दिक मनपूर्वक आभार आणि सरचे स्वागत देखील. हा वेळचा चेंडू इनसाइड आउट उडला इनसाइडला काय जातो चेंडू एक्झॅक्ट बॅट द बॉलर साइड स्क्रीन समोर दूरवर क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलफेक केली जाईल तोपर्यंत धाव मिळतील. त्या एकंदरीत 2 धावा. मागील मॅच गमवली आहे ही मॅच कुठेतरी आपल्याला जिंकायची आहे. याच अनुषंगाने पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आहे हर्षद पाटील मॅन फ्रॉम नारेन. ओ बॉडीवरती बदलला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आहे ते पायचीत बाद नाहीये तोपर्यंत धाव मिळतो. एका धावेने फरक पुढे सरकतोय. धावा झाल्या त्या एकूण स्कोर 4. पहिल्या षटकाचा खेळ तिथे चालू आहे. मॅच थोडीशी फास्ट खेळायची आपल्याला. पाकपुटला मॅचचा कडा घेतलाय मागे लिडिंग एज बॅटकेट आहे मागे उशिराने घ्यायचे चेंडू आणि दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केले जातात आणि ते मात्र सुरुवात थोडीशी स्लोबर होत असताना फलंदाजी करताना जयशील एलिमेंट टीमची ॲज अ कॅप्टन म्हणून स्ट्रायकरला स्वतः जयेशच खेळतोय आणि आपण धावसंख्येचा विचार केला तर धावा आपल्याला पाहायला भेटतात 6 धावा. इथे हर्षद पाटील पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. टीम विनोद 11 साठी. विनोद 11 टीमने एक सामना गमावला आहे. जयेश 11 टीमचा हा पहिला मॅच आहे. 2 पैकी 2च जिंकायचे आहेत आणि यावेळेस झेलची शक्यता नकारता येत नाहीये. बॅटचा मोठा कडा आहे लिडिंग गेज आणि टिपलाय कीपरने इथे झेल आणि संपलाय फलंदाज जयेश पाटीलचा खेळ. बॅट्समन आउट. बॉलर्स नेम विनोद यार. विनोद 11 टीमच आहे आणि हे नाव तुम्हालाच माहिती नाही. इथे मात्र नंदन करण्यात आली आहे. मीच सालाय नंतर हा झेल होता. हा इथे मात्र एक संधी होती नव्याने तो विनोदला यश मिळालं. विनोद चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस चेंडू नो लँड्स मध्ये पडल्यानंतर चेंडू गेलाय का
आला आला चौकार. बघितलं गेलं तर चौकार आलाय आणि एकंदरीत 4 धावफलक पुढे सरकत असताना 12वरती आपण बघतोय धावसंख्या. आई चेंडू उशिरा खेळावे जेलची शक्यता न करता येत नाही. हर्षद दूर पण वेगाने पुढे गेल्यानंतर शेवटच्या मुवमेंटला थांबला. तोपर्यंत धावा मिळतील 2. हा झेल व्हायला हवा होता. बॅकअपसाठी दूरवर क्षेत्ररक्षक नाही. कुठेही चेंडू फेकले जातात. या मिस्टेक आहेत. या मात्र सुधारावे लागतील. चौकार आल्यानंतर डबल धावली. हर्षद पहिले थांबला. पुढे जर पहिल्याच ऍक्शनने जर पुढे गेला असता तर डीपमध्ये अगदी मिड विकेटला आहे क्षेत्ररक्षणासाठी. तिथून मात्र पुढे सरकायला वांद ठरत नव्हतं. मात्र झेल महत्वाचं होतं. नंतर आघाडीचा खेळाडू आहे सुरुवातीचा सूरज आमच्या समवेत बोलले का हो 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 नजाकत है तुम्हें इजाजत कर ले भाई इस खिलाड़ी से मोहब्बत. गेंद सीमा रेखा से बाहर. क्या बात है, क्या बात है. बल्लेबाज सूरज खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी सहज येऊन दिले चेंडूला आणि ऑन ड्राय पॉवरफुल अंडा आहे. डीप मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधून चेंडू हवाई यात्रेत फ्लाइट एट षटकार. विनोदवरती हल्ले सोडवल्यात. 2 मोठे फटके आल्यात. वन्स अगेन यावेळेस झेलची शक्यता. दूर क्षेत्राच्या पुढे गेले आणि हर्षद बॅकअप साठी गेलाय. तोपर्यंत धाबा इथे हर्षदही फंबल. तूही बंबळ मीही बंबळ. शेवटच्या चेंडूला उचलेल कोण आणि धावा पडून किती कंप्लीट केल्या जातील. आणि यावेळेस मात्र पाण्याची मागणी केली जातं. काय झाला पाणी आणि 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकां अखेरीस धावसंख्या 23 पाहायला मिळाली आपल्याला. 23 लॉस ऑफ द वन. बजाव डीजे बजाव. संध्याकाळ तर नक्कीच होईल. आपण बघूया. चला फास्ट खेळायचंय अन्यथा चला दहीकर. ओ हो हो हवाई यात्रेत उशिराने बॅट वरती आलाय चेंडू. इथे मात्र हर्षदच्या हातात जाऊन विसावला हा बॉल. लागलेला बेधक्का मोठं यश पहिल्या चेंडूवरती संपादित करत असताना यावेळेस मात्र फलंदाज सूरज मैदानाच्या बाहेर. मात्र बिग विकेट डाऊन. जो फटका चांगला खेळत होता, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला होता सूरजच्या बॅट मधून. तो सूरज
मागे माघारे परतलाय. बिग विकेट डाऊन. यश ओ याच्या कडा नो मॅन्स मधून लॉंग स्टॉपला चेंडू थांबणार नाहीये. वाऱ्याच्या वेगाने पडण्याच्या बाहेर जात असताना चौकार. बॉल आलाय इथे मात्र कभी एक तेरी तो एक मेरी. हाही फटका उशिराने आला बॅटवरती चेंडू. तोपर्यंत धावा मिळतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे तिथे आणि 2 रन्स कंप्लीट झाले तिथे. हे षटक चांगलं आहे. या षटकात एक विकेट गेली. धावा येतात. एकंदरीत स्कोर कार्ड वरती रन्स पाहिले तर 29 रन बघतोय. खेळाडू बाद झाल्यात एकूण 2. बाद झाले टिक मार्क कर ना. बाद झाले टिक करायचं. हां ते मला समज 2 बाद झाल्यात. मात्र इथे सध्या तरी स्ट्राईक हँडला विवेक पाटील खेळतोय. विवेक पाटीलच्या बॅटमधून एक चौकार देखील आलाय. बॅकफुटला येऊन उशिराने केले दूरदर्शक रक्षक वेगाने पुढे सरकलाय. हर्षद पाटील एक ऍक्शन उचलला फेकलाय. धावबाची शक्यता नकारता येणार नाहीये. बॅट्समन बाद. इथे मात्र धावबाच्या रूपात आणखी एक तिसरा देतात का टीमला या षटकात दुसरा खेळाडू बाद. रन्स बॉल किती आहे. लास्ट बॉल 32 रन झाल्यात. लास्ट बॉल आहे. शेवटचा बॉल बाकी आहे नक्की. जिथे मात्र 32 धावा झाल्यात. कमी धावा आपल्याला पाहायला मिळतात. मात्र जितक्या दादा रन जितक्या जास्त धावा तितकी मात्र मॅच आपल्याला रोमांच. ऑन साइड में ऑन रॉय वहां पे खिलाड़ी है रितेश गुप्ता. नवीन बॅट्समन आले मैदानावरती. इथे मात्र धाव मिळते. एक एकेरीने काही फरक पडत नाहीये टीम सध्या तरी. विनोद इलेव्हन या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण केली आहे. मात्र मॅच आहे बाई मॅच. यावेळेस ऑन रॉय डीप मिड विकेट शॉट डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. फील्ड करण्याचा प्रयत्न झेल सुटलाय निसटलाय विजय रेड्डी आणि तोपर्यंत धावा मिळतात 2. हे षटक चांगलं आहे. ते कुठेतरी अदयकर राजा पदनाम गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. मात्र नाव वाजलेले आहेत. त्याचा क्रिकेटमध्ये ऐतिहासिक विक्रम आहेत आणि हाही एक विक्रमच झाला. आणि मात्र बॅटचा कडा घेऊन उशिराने खेळले. तोपर्यंत धाव मिळतो. एक दुसरीचा प्रयत्न करावा लागतील का पाहायचं आपल्याला. तोपर्यंत मिळतोय फक्त सिंगल. काही चेंडू अजूनही शिल्लक आहेत. त्या लास्ट बॉल दिस इनिंग स्कोर कार्ड पुन्हा एकदा लोएस्ट स्कोरची आपल्याला मॅच पाहायला मिळतो. 37 धावा आपण बघतो स्कोर कार्ड वरती. हा चेंडू उशिराने के बॅट्समॅन बीट झाले. डॉट बॉल आलाय आणि एकंदरीत 4 षटके संपल्याने 38 लक्ष आहे. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना 37 धावा जमा करताना 38 लक्ष असेल. आणि मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये आपण आवाज ऐकूया पुन्हा एकदा. आमचे साथी समालोचक कॉमेंटर्स आमच्या समोर जोडले जातात. मात्रे सर या मात्र सर 38 छोटं लक्ष आहे. चला फास्ट खेळायचं प्लीज. धन्यवाद. आपण पाटे हा
पहिली इनिंग झाले. पहिल्या इनिंगमध्ये तब्बल धावसंख्या झाली ती 37-38 टू विन. एक माफक आव्हान आहे हे समोरच्या टीमसाठी, कारण समोरची जी टीम आहे जी आता फिल्डिंगला उतरते त्यांच्याकडे पर्याप्त खेळाडू पण नाही आहेत. त्यांना प्लीज खेळाडू पुरवायचे आहेत. 24 चेंडू 38 धावांची गरज. विनोद पाटील यांनी संघाला पहिला सामना पराभूत झाले होते विनोद पाटील संघ, आणि त्यानंतर त्यांचा दुसरा सामना या मॅच नंतर जेवणाची सोय केलेली आहे आयोजकांकडून. सर्वांनी लक्षात घ्यायचं, हे 4 षटक झाले की याच्यानंतर जेवणाची सोय केलेली आहे, आणि त्याच्यानंतर व्हेजवाले असतील त्यांनी जायचं आहे पुढे जेवायला. कोंडारेड्डीसाठी नाहीये. धनाजी फडके यांच्याकडून तुमच्यासाठी एक पॉवर हाऊस, 2 6 साठी एक खंबा 5 लिटरचा. सामना लवकर चालू करायचा आहे. सर्वांनी लक्ष द्यायचं, मॅच सामना संपल्यानंतरच जेवणाची सोय होईल, तोपर्यंत कोणीही तिथे जाऊ नये. विजय रेड्डी यांच्यासाठी उत्कृष्ट पारितोषिक लागलेलं आहे. लागोपाठ 2 षटकारासाठी त्यांना एक. धनाजी फडके यांनी लावलेला आहे त्यांचे परम मित्र विजय रेड्डी यांच्यासाठी. दोन षटकारासाठी तब्बल एक खंबा. करायचा पंच, सामना चालू करा. याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होईल, त्याला वेळ लागेल. त्याच्यानंतर अजूनही आपल्याला 3-4 सामने खेळायचे आहेत. पंच, सामना चालू करा. उशीर होतो आपल्याला, अजून आपल्याला 5 सामने खेळवायचे आहेत आणि संध्याकाळी 6 पर्यंत कावक पडतोय. व्ह्यू रचना, चक्र व्ह्यू म्हणावं लागेल, ते आखलेलं आहे. आणि गोलंदाज सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. या इनिंग मध्ये पहिला चेंडू, सुरेख चेंडू. त्यासाठी चांगला खेळ करावा लागेल, कारण जर आपण बघितलं तर एक 38 रन्स परंतु आज मला वाटतं एवढ्या वर्षानंतरचा क्रिकेटचा प्रवास, त्याच्यानंतर हे होणं स्वाभाविक आहे. पुढचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, मारताना अपयश येते प्रत्येक फलंदाजाला. चार चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा चेंडू, परत एकदा चेंडू आहेत, चेंडू घालू क्षेत्ररक्षक आणि झेलबाद. स्वतः
लास्ट चेंडू असेल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे अजून पण. धावसंख्या 8 वरती स्थिर आहे. एका गडाच्या मोबदल्यात विनोद पाटील स्वतः संघाचे संघ नायक, स्वतः संघ नायक उतरलेत. संघाची होडी किनाऱ्यावरती लावायला बघूया त्यांना यश येतंय का आपल्या या कामगिरीसाठी. मागच्या मॅच मध्ये चांगला खेळ केला होता त्यांनी, परंतु हार पत्करावी लागली होती संघाला. राजेश आदेकर यांचा विकेट पडल्यानंतर पुढचा फलंदाज आहे स्वतः कॅप्टन विनोद पाटील. शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हर मधला 55 पार करून सुरेख पद्धतीचा चेंडू होता. तेवढंच चांगल्या पद्धतीने टोळावला. चेंडू जातोय ग्राउंड लागू दिला गेला. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सौरभ याचं. अचूक थ्रो आणि संघ थांबलाय 9 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9. एक गड्याच्या मोबदल्यात 9. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. अजूनही सामना दोन्ही बाजूला आहे. कारण जर एक विनोद पाटील किंवा हर्षलची एक विकेट जर आता निघाली तर सामना परत एकदा जयेश या संघाकडनं झुकताना दिसेल आपल्याला. पुढचा चेंडू 55 पार करून सुरेख पद्धतीचा चेंडू होता. तेवढा सुंदर पद्धतीने टोळावलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. 2 रन्स पळून काढलेले आहेत. सुरेख चेंडू होता, वेगवान चेंडू होता. सध्या काही फरक पडत नाही. सिंगल डबल आणि त्याच्यामध्ये जर एखादा मोठा फटका आला तर स्कोर लेवल होऊ शकतो याची जाणीव आहे विनोद पाटील यांना. आणि बघूया आता पुढचा चेंडू. राऊंड विकेट. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू बीट होतोय. चेंडू जातोय निर्धाव. भन्नाट वेग. वेगावरती स्वार होऊन गोलंदाज, दोन्ही गोलंदाज जे आले या संघाचे ते वेगावरती स्वार झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 9 धावसंख्या गेली होती. दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 2 धावा करून काढल्यात. दोन्ही संघासाठी हा सामना महत्वपूर्ण असेल. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल याला. चेंडू जातोय विनोद पाटील यांच्या नाकाजवळून. चेंडू जातोय निर्धाव. अशा प्रकारची जर गोलंदाजी राहिली तर नक्कीच विनोद पाटील आणि त्यांच्या संघाला खूप अडचणींना सामना करावा लागेल. स्वतः विनोद पाटील संघाचे कर्णधार संघाची धुरा सांभाळताना. पुढचा चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू होता. चेंडू जातो हवेमध्ये सीमापार. षटकार. थोडी मदत करायची आहे आम्हाला. तुम्ही केलेली मदत आमच्यासाठी खूप अनमोल असेल. तत्पूर्वी पुढचा चेंडू 55 पार करून अगुट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू सुरेखरित्या टोळावलाय. चेंडू जातोय सीमाबार. धानधनकरीत चौकार. पहिले 3 चेंडू एकदम भेदक होते. त्याच्यानंतर खरपून समाचार घेताना दिसत आहे विनोद पाटील सौरभ याचा. पहिल्या चेंडूवर षटकार, नंतर हा आलेला बॅक टू बॅक चौकार. धावसंख्या बदलली आहे ती 21 या धावसंख्येवर. पोंढऱ्याच्या आझाद मैदानावर SPL रंगत आहे. सेजा प्रीमियर लीग. पुढचा चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू जातोय सीमाबार. षटकार. ओव्हरची समाप्ती.
ती 27 अजूनही जिंकण्यासाठी 11 रन्सची गरज. 12 चेंडू 11 धावा. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. पुढचे गोलंदाज आहेत विवेक पाटील. सुरेख सुरेख फटका. लवकर सामना संपवण्याच्या तयारीमध्ये दिसतात दोन्ही फलंदाज. पहिल्या चेंडूवरती आलेला हा खणखणी षटकार. स्लोवर पद्धतीचा चेंडू, परत एकदा चेंडू, चौकार. जिंकलेली आहे. नो बॉल. टीम विन. विनोद पाटील आणि संघ विजयाची माला घालताना आपल्या घरात. आणि आता लक्षात घ्यायचं, आता जेवणाचा कार्यक्रम होईल. जेवणानंतर परत सामने पुढची टीम दोन्ही रेडी राहायचंय. याच्या नंतरचा सामना असेल सुधीर आणि अरुण. सुधीर म्हात्रे यांचा संघ, त्याच्या विरुद्ध अरुण होगर यांचा संघ असेल. सर्वांनी आता भोजन कक्षा जिकडे आहे तोंडरे गावाला छोटू जाधव यांच्या घराजवळ, तिथे जायचं आहे. सर्वांनी जेवण करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचे सामने खेळले जातील. बॅटिंग कोणची होती आता, जयेश का विनोद? सर्व सामान व्यवस्थित ठेवा. पहिलं गाडीत ठेवा. कोण आहेत? विजय रेड्डी.